आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जागा उभी करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती। प्रभाग क्रमांक 3 आणि 5 मधून शिवसेना पक्षासाठी जागा उभी करणार होती, परंतु महायुतीतील चालू घडामोडीनंतर आमदार महेंद्र दळवी यांच्या आदेशानुसार भूषण कडू यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। पेण नगरपालिका निवडणुकीत भूषण कडू हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर प्रभाग 4 मधून लढणार असल्याने ते आपला अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे तालुका शिवसेनेसह प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांमध्ये आनंद संचारलाय। भूषण कडू यांची सामाजिक कार्याची धडपड पाहून शिवसेनेला पेण शहरातील एक हिरा मिळाला आहे। यामुळे भूषण कडू यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने सर्व ताकद त्यांच्या पाठीशी आहे, असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले। शिवसेनेचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्हाला शिवसेनेकडून आम्ही महायुतीमध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादीकडे युतीसाठी प्रस्ताव टाकला होता। सुरुवात आम्ही केली होती। आदरणीय आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी त्यांच्या स्तरावरती युतीसाठी चर्चा केली। आम्ही 3 नंबर प्रभागातून आणि 5 नंबर मधून आम्ही आमच्या सीटचा 2 सीटचा प्रस्ताव ठेवला होता। परंतु आता या सध्या चालू घडामोडीनुसार राष्ट्रवादीने कर्जतमध्ये उबाटाशी हातमिळवणी केली। पेणमध्ये त्याच राष्ट्रवादीने बीजेपीशी हातमिळवणी करून शिवसेनेचा कसा काय आलेख उतरेल याचीच फक्त ते तरतूद करत बसलेत। आमदारांनी आम्हाला त्यानुसार आदेश दिलेत की आपली संघटना तळागाळात रुजलेली आहे आणि भूषण कडू बद्दल आमदारांना माहिती व्यवस्थित होती। भूषण कडू यांनी जे इथं 7 वर्ष जो काम केलेलं आहे, अगदी ग्राउंड लेवलला ग्रास रूटला जो काम बोलतात तसं त्यांनी इथे काम केलेलं आहे आणि ह्याची जाणीव अख्ख्या पेणकरांना आहे। आणि मी सांगू इच्छितो की असा हिरा आज आमच्या ताफ्यामध्ये आज आलेला आहे। आमदारांनी त्याचं मनापासून स्वागत केलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आजच अलिबागमध्ये त्यांनी आमदार साहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढील कारकिर्दीस सुरुवात केलेली आहे। आमदार साहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे की तुझ्या पाठी तन मन धनाने शिवसेना आणि आमदार म्हणून महेंद्र दळवी तुझ्या पाठी खंबीर उभा आहे। तुला लागल त्या परिस्थितीमध्ये निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचा रान करू, असा आमदार साहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे। आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतं सोमवारी फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे। या 2 दिवसामध्ये समजेल की इथे शिंदे गटाची ताकद काय आहे। आम्ही जास्त सोशल मीडियावर बोलणारी मंडळी नाहीत, आम्ही जी कोण मंडळी आहेत ते, पण आम्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्याच शाळेत शिकलेले विद्यार्थी आहोत। आम्ही करून दाखवू। येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला आमची पुढची रणनीती समजेल। याचा अर्थ अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातर्फे आयोजित निवडणूक आढावा बैठक आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। प्रभा मंगलम इथं झालेल्या या कार्यक्रमाला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी उसळली होती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शक्ती प्रदर्शन सोहळा पार पडला। कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता तसंच अंजनगाव सुर्जी शहरातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांची उपस्थिती लाभली। या भव्य सोहळ्यात अंजनगावचे प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर अतुल डकरे आणि डॉक्टर स्पृहा अतुल डकरे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। यावेळी डॉक्टर स्पृहा डकरे यांची नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली। डकरे दाम्पत्यासोबत शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला नवी ऊर्जा मिळवून दिली। उपस्थित शिवसैनिकांच्या जल्लोषपूर्ण प्रतिसादामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे बळ अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। बारवा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले धीरज लोणारे हे आपल्या 4 चाकी गाडीतून घराकडे जात असताना त्यांची गाडी अनियंत्रित होऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेट समोरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या पान ठेल्यावर जाऊन धडकले। या अपघातात हेमराज लंजे, आजल सोनटक्के आणि दुधराम मेश्राम हे 3 जण जखमी झाले होते। यातील गंभीर जखमी झालेल्या दुधराम मेश्राम या 70 वर्षीय व्यक्तीचा सामान्य रुग्णालय भंडारा इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला।
मेश्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। पुढील तपास दिघोरी पोलीस करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। लाखादूर तालुक्यातील आसोला येथील रीना विवेक शहारे या गरोदर महिलेला 18 ऑगस्टला प्रसूतीसाठी लाखादूरच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत तिथल्या परिचारिकेनं तपासणी करून नॉर्मल डिलिव्हरी आहे असं सांगितलं। तेव्हापासून रात्रभर तिच्यावर कोणत्याही डॉक्टरने उपचार केले नाहीत। दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसूती झाली त्यावेळी महिला डॉक्टर, ठाकरे डॉक्टर आणि एक परिचारिका उपस्थित होते। लगेचच नवजात बाळाचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगून मृत नवजात बाळाला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं। त्यानंतर प्रसूती झालेल्या मातेला जास्त रक्तस्राव होत असे सांगून रीनाला ऑक्सिजन नसलेल्या ॲम्ब्युलन्समधून भंडारा इथल्या सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं। तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता रीना शहारे हिला मृत घोषित केलं। हा नैसर्गिक मृत्यू नसून डॉक्टरांनी केलेली मानवी हत्या आहे असा आरोप मृतकाचे पती विवेक शहारे यांनी केलाय। दोषी वैद्यकीय अधिकारी आणि 18 ऑगस्ट रात्रीला कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। येत्या 15 दिवसात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास लाखादूर इथल्या ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। माझे नाव विवेक नंदू शहारे, मी आसोला येथील रहिवासी असून माझ्या पत्नीला प्रसूतीसाठी 18/8/2025 ला ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे भरती केले आणि 18 तारखेला भरती केले असता रात्रभर यातून माझ्या पत्नीला कोणत्याही डॉक्टरांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली नाही आणि 19 तारखेला सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान प्रसूतीसाठी डॉक्टर आले तेव्हा त्यांनी प्रसूती केली आणि आम्हाला सांगितले की बाळ मृत पावला आहे आणि तुमच्या पत्नीला रक्तस्राव अति प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला भंडारा येथे रेफर देण्यात येत आहे। मी माझ्या पत्नीला कोणत्याही क्षणाचा विलंब न करता माझ्या पत्नीला मी भंडाऱ्याला रेफर ॲम्ब्युलन्समध्ये भंडाऱ्याला मी नेलो आणि माझ्या मृत बाळाला माझ्या सासऱ्यांकडे डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी सोपवले। पण वाटेतच मला ॲम्ब्युलन्स जे मिळाली ते ॲम्ब्युलन्समध्ये माझी पत्नी आणि मी होतो। त्या ॲम्ब्युलन्समध्ये कोणताही वैद्यकीय अधिकारी नव्हता आणि कोणत्याही प्रकारची ऑक्सिजन व्यवस्था नव्हती। त्यामुळे माझी पत्नी रस्त्यातच ग्रामीण रुग्णालय भंडारा येथे गेट सामनेच माझ्या पत्नीचा श्वास उद्मरला आणि तिचा मृत्यू झाला। या सर्व गोष्टीला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत असा माझा आरोप आहे आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना 10 तारखेला सुद्धा निवेदन दिले आहे आणि 15 दिवसा अगोदर मला जरी न्याय मिळाला नाही तर मी आणि माझा कुटुंब संपूर्ण आम्ही ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि आम्हाला जर काही झाले तर याला जबाबदार हा प्रशासन राहील। कळमनुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा झाली। कळमनुरी तालुका अध्यक्ष रविभाऊ कांबळे आणि जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे यांच्यासह या सभेसाठी असंख्य लोक उपस्थित होते। यावेळी सुजात आंबेडकर यांनी जनतेला संबोधित केलं। कळमनुरीच्या नेत्यांनी इथं म्हणावा तसा विकास केला नाही, इथं आजपर्यंत मोठमोठे उद्योग आणायला पाहिजे होते, परंतु सर्व उद्योग पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी नेले असं सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी। मागे धावून येणारी लोक पाहिजेत आणि ही लोक वंचित बहुजन आघाडीमध्येच मिळणार आहेत, तुम्हाला अजून कुठेही मिळणार नाही, ते आपण सर्वांनी समजून घ्या। आणि दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चाललंय ते समजून घ्या। आपल्या सर्वांना डॉक्टर संपदा मुंडेंचं नाव माहिती असेल। डॉक्टर संपदा मुंडेंची मृत्यू कसा झाला मी ह्याच्यामध्ये घुसणार नाही, पण डॉक्टर संपदा मुंडेंच्या मृत्यूनंतर काय झालंय आपण समजून घेतलं पाहिजे। डॉक्टर संपदा मुंडेंच्या मृत्यूनंतर
एक गोरे नावाचे खासदार खूप अतिशय घाणेरडं वक्तव्य करतात. महिला आयोग जे महिलांच्या सुरक्षेसाठी उभं राहिलं पाहिजे ते महिला आयोग येऊन डॉक्टर संपदा मुंडेंचं कॅरेक्टर असोसिएशन करतात, त्यांच्या कॅरेक्टरवरती प्रश्न निर्माण करतात. डॉक्टर संपदा मुंडेंचे चॅट, त्यांच्याबद्दल गोपनीय माहिती आणि त्यांची व्यक्तिगत माहिती ही अख्ख्या राज्यासमोर कशी बाहेर येते हा माझा महिला आयोगाला खूप महत्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला जे गोरे घाणेरडं वक्तव्य करतात त्यांचं पाठराखण करायला बरोबर देवेंद्र फडणवीस समोर येतात. तर आपण समजून घ्या की जेव्हा एका बहुजन समाजातली महिला पुढे येऊन शिकते, सवरते, डॉक्टर होऊन पुढे येते, मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायला लागते आणि तिकडच्या प्रस्थापितांच्या बळजबरीपणाला, तिकडच्या प्रस्थापितांच्या दबावाला झुकायला नाकार देते, तेव्हा इकडची बीजेपीची व्यवस्था त्या डॉक्टरांचा मर्डर करते आणि त्याच्यानंतर त्या डॉक्टरांचं कॅरेक्टर असोसिएशन करून, त्यांच्या कॅरेक्टरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या व्यक्तीला संपवायचा प्रयत्न करते. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर डॉक्टर संपदा मुंडेंसाठी कोणी आवाज उचलला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी, अजून कोणी नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी फलटण मध्ये जाऊन डॉक्टर संपदा मुंडेंच्या घरच्यांना भेट दिली होती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये महिला आयोगावरती मोर्चा काढणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. उत्कर्षाताई रुपवते, वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या प्रवक्ता, स्नेहलताई सोनी, वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष, या दोघांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन महिला आघाडीने महिला आयोगावरती मोर्चा काढला आणि हा एकमेव मोर्चा होता जो संपदा मुंडेंसाठी या महाराष्ट्रामध्ये काढला गेला. आणि दुसऱ्या बाजूला मला एक प्रश्न विचारायचा आहे, देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे जे म्हणतात की बीजेपीचा डीएनए हा ओबीसी. मला गोपीचंद पडळकरांना प्रश्न विचारायचा आहे, मला छगन भुजबळ यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला बहुजनांचे नायक म्हणता, पण जेव्हा एका बहुजनांच्या मुलीवरती, एका बहुजन समाजाच्या डॉक्टरवरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा तुम्ही का बिळात लपून बसता, तुम्ही त्यांच्या संरक्षणासाठी का पुढे येत नाही, हे आज इकडच्या जनतेला सांगून ठेवा. भाजप कितीही म्हटलं की त्यांचा डीएनए ओबीसी आहे ते खोटं बोलतायत हे लक्षात घ्या. भाजपचा डीएनए हा ओबीसी नाही, भाजपचा डीएनए हा मनुवादी आहे, मनुवादी. आणि या मनुवाद्यांना कसं ठेचायचं हे इकडच्या आंबेडकरवाद्यांना बरोबर जमतं. आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलायची की आपल्या सर्वांना माहिती असेल मागच्या 2 वर्षात 3 वर्षामध्ये मराठा आरक्षण आणि कुणबी कोट्यातनं मराठा आरक्षण याच्यावरती एक खूप मोठा वाद पेटला. अविनाश दादांनी याच्याबद्दल चांगल्यापणे आपल्या सर्वांना सांगितलं होतं, पण मला एक गोष्ट सांगायची की जेव्हा इतिहासामध्ये मराठा आरक्षणाची माहिती लिहिली जाईल तेव्हा ती 5 स्टेप्स मध्ये लिहिली जाणार आहे. किती स्टेप्स मध्ये? 5. पहिली स्टेप असणार आहे की भाजपनी ओबीसीचा कोटा पातळ केला आणि एक फालतू तकलादू GR काढून ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. दुसरी स्टेप अशी असणार आहे की कुणबी प्रमाणपत्र लग्नाच्या पत्रिकेसाठी किंवा एबी फॉर्म असल्यासारखे प्रस्थापित श्रीमंत मराठ्यांना कुणबींचे प्रमाणपत्र इकडच्या भाजप सरकार वाटप सुटलं. तिसऱ्या बाजूला ओबीसींची जागा घेऊन ओबीसींच्या ठिकठिकाणी या श्रीमंत मराठा उमेदवारांना उभं करणार भाजप. चौथी स्टेप, श्रीमंत मराठ्यांना उभं करून ओबीसींचं आरक्षण खतम करणारा पाऊल घेणारे भाजप. आणि 5व्या टप्प्यावरती इकडच्या शाहू फुले आंबेडकर वाद्यांच्या डोक्यावरती श्रीमंत मराठ्यांना प्रस्थापित करणारे हे भाजप आहे. आणि जेव्हा आपण ह्या 5 स्टेप्स बघू तेव्हा इतिहास दुसऱ्या बाजूला हे सुद्धा आहे की या महाराष्ट्रामध्ये असं एकमेवच व्यक्ती होतं, या महाराष्ट्रामध्ये असे एकच नेते होते जे दिवस रात्र हे म्हणत राहिले की ओबीसींचं ताट आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहिलं पाहिजे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की ओबीसींचं ताट आणि मराठ्यांचं ताट वेगळं राहायला पाहिजे. आणि त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की गरीब मराठ्यांना, रयतेच्या मराठ्यांना, श्रीमंत मराठा नाही, शिवाजी महाराजांचा मराठा, निजामी मराठा नाही, संभाजी महाराजांचा मराठा यांना आरक्षण दिलं पाहिजे. पण या निजामी श्रीमंत
प्रस्थापित मराठ्यांना आरक्षण दिलं नाही पाहिजे ही भूमिका घेऊन लढत होतं, तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब. आणि म्हणून जेव्हा इतिहासामध्ये ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या वादाचं जेव्हा नमूद केलं जाईल, तेव्हा इतिहास हे गवाह राहील की ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवणारा एकमेव नेता होता, तो म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. आणि हेच बोलत असताना मला इकडे मुसलमान बांधव आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगायची की आज तक हमने कांग्रेस को वोटिंग दी, लेकिन कांग्रेस ने सिर्फ और सिर्फ हमारा इस्तेमाल किया. 48 सीट है महाराष्ट्र में, 48 सीट्स में एक भी लोकसभा का उम्मीदवार मुसलमानों का कांग्रेस ने नहीं खड़ा किया. 288 सीट्स है विधानसभा में, 288 सीट्स में सिर्फ 12 सीटों पे मुसलमान कैंडिडेट ये कांग्रेस के टिकट पे खड़े हुए. तो आप समझ लो कि कांग्रेस हमें सिर्फ वोट मारने की मशीन समझती है, लेकिन वो हमें चुन के आने की, खड़े रहने की और जीतने के काबिल नहीं समझते. आप खड़े. और दूसरी तरफ ये वंचित बहुजन आघाड़ी है, जिन्होंने से 48 में से 8 या 12 कैंडिडेट ये मुसलमान के दिए थे, और विधानसभा के टाइम 32 कैंडिडेट मुसलमानों के पहली लिस्ट में जाहिर करने वाली पार्टी की थी, वो वंचित बहुजन आघाड़ी थी. महाराष्ट्र के इतिहास में अगर जिला परिषद अध्यक्ष कोई मुसलमान महिला बनी है तो वो अकोला के जिला परिषद में बनी है, साबिया दीदी अंजुम में नाम उनका. और इसीलिए मैं बोलता हूं कि मुसलमानों को जब जब नुमाइंदगी देनी होगी, मुसलमानों को जब जब पॉलिटिकल पावर देना होगा और मुसलमानों को जब जब पॉलिटिकल अस्तित्व खड़ा करना होगा, तो आपके लिए सिर्फ एक ही पार्टी है, वंचित बहुजन आघाड़ी. क्योंकि और कोई आपके लिए खड़ा नहीं होने वाला. सब आपका इस्तेमाल करने वाले, सब आपके वोट लेने वाले और सब खुद के घर में ही टिकट देने वाले. ये आप बात समझो. लेकिन यहाँ वंचित बहुजन आघाड़ी है जिन्होंने महाराष्ट्र में सबसे ज्यादा मुसलमानों को टिकट देने का काम किया. दूसरी बात मैं ये बोलना चाहता हूं कि जब जब मुसलमान समाज पे अन्याय अत्याचार हुआ, जब जब मुसलमान समाज पे जुल्म जाती हुई, तब एक शख्सियत हमारे लिए खड़ी हुई, वो है जनाब अली प्रकाश अम्बेडकर. आप याद करके देखो, जब महाराष्ट्र में टीपू सुल्तान के स्टेटस रखने के लिए लोगों को अरेस्ट किया जा रहा था, तब वे वंचित बहुजन आघाड़ी थी जिन्होंने हमारे स्टेज पर टीपू सुल्तान का फोटो लगा. छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, इन सब के साथ में टीपू सुल्तान का फोटो लगाया. वो फोटो को हार डाला और यहाँ के पुलिस प्रशासन को चैलेंज किया कि अगर तुम में हिम्मत है तो हम पे एक्शन लेके दिखाओ, मुसलमान नौजवानों को हाथ नहीं लगाया. पिछले महीने में जळगांव में एक सुलेमान शेख नाम का बच्चा मारा गया. उसकी मॉब लिंचिंग कर की थी. वहां के बीजेपी के प्रस्थापित नेता के गुंडों ने उसका मर्डर किया था, इसलिए कोई सामने आने को तैयार नहीं था. अगर वहां पे सबसे पहले कोई गया था और सुलेमान शेख के लिए अगर कोई कोर्ट में जाके केस रजिस्टर किया था, तो वो सिर्फ और सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी और कौन सी पार्टी नहीं. और जब महाराष्ट्र में मॉब लिंचिंग का सिलसिला चल रहा था, तब वो बाला साहब अम्बेडकर थे जिन्होंने ये बोला कि महाराष्ट्र की विधानसभा में एक मॉब लिंचिंग के खिलाफ बिल आना चाहिए, और उनकी ये जिद थी कि उस बिल का नाम मोहम्मद पैगंबर रख दिया जाए. और दूसरी तरफ मैं ये भी कहना चाहता हूं कि जब औरंगजेब के स्टेटस रखने के लिए नौजवानों को अरेस्ट किया जा रहा था, जब औरंगजेब के स्टेटस रखने के लिए नौजवानों को पुलिस उठा रही थी, तब वो बाला साहब अम्बेडकर थे जिन्होंने हिम्मत दिखा के औरंगजेब के मजार पे गए, फूलों की चद्दर चढ़ाई और बोला पुलिस प्रशासन को, ये बच्चे तो सिर्फ स्टेटस रख रहे, ये बच्चे तो सिर्फ फेसबुक पे अपडेट डाल रहे, अगर तुमको अरेस्ट करना है तो मुझे करो. ये हिम्मत दिखाने वाले बाला साहब अम्बेडकर थे. और मैं दूसरी तरफ बोलना चाहता हूं धर्मांध हिंदू लोगों को, कट्टर हिंदुत्ववादी लोगों को, जो सिर्फ वो एक औरंगजेबचा फोटो घेऊन राजकारण करायचं बघतात, त्या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना पण मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा कोरोना काळामध्ये महाराष्ट्रामधले तमाम मंदिरं बंद पडली होती, तेव्हा पंढरपूरच्या मध्ये आंदोलन करून विठोबाचं मंदिर उघडणारे सुद्धा बाळासाहेब आंबेडकर होते.
म्हणून जेव्हा कोणत्याही जातीवरती धर्मावरती अन्याय होतो तेव्हा एक पक्ष आपल्यासाठी उभा राहतो, एक ताकद आपल्यासाठी उभा राहते, त्याचं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना जाता जाता एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, विधान परिषद असो, नगर परिषद असो, नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो, आपल्या हक्काची लोक, आपल्यासाठी लढणारी लोक ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि जाताना अजून एक मुद्दा सांगायचा, मला एकच मुद्दा की स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आपल्या सर्व. कळमनुरी इथं बिरसा मुंडा जयंतीनिमित्त माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी जनतेला मोलाचं मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर सतीश पाचपुते हे देखील उपस्थित होते. त्यांनी जनतेला भगवान बिरसा मुंडा यांच्याबद्दल माहिती दिली. शहीद बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध एक मोठं बंड उभारलं होतं आणि त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं असं संतोष टारफे म्हणाले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी. समाजासाठी आणि जे इंग्रजांनी जमीनदारांनी आपल्यावर अत्याचार केला त्यांच्या विरोधामध्ये संघटन उभारून ज्या काळामध्ये कुठली सुविधा नव्हती, कुठली येण्या जाण्याची सुविधा नव्हती, परंतु त्या काळात सुद्धा 200-300 लोकांच्या आपल्या सर्व लोकांना, युवकांना जमवून त्या इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचं काम केलेलं आहे. परंतु दुर्दैवानं 25 वर्षामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि ते शहीद झाले. परंतु आजही त्यांच्या नावानं, त्यांच्या कार्यानं आपण सर्वजण प्रेरित आहोत, काम करत आहोत. मला सर्वांना आपल्याला आवाहन करायचं की येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की बिरसा मुंडाचे पुतळे पाहिजे तसे आपण आज करू शकलो नाही. आज आपल्या फक्त एका नरवडी एका गावामध्ये आपल्या इथं आहे, गुरकेच्या वाडीला आहे, परंतु बरेच आपले 100% गावं आदिवासी आहे की जिथं आपण बिरसा मुंडाचे पुतळे करण्याचं नियोजलेलं आहे. काही ठिकाणी प्रयत्न चालू आहे. परंतु जसं आपण गावामध्ये म्हणतो तसं शहरामध्ये सुद्धा भविष्यकाळामध्ये आपल्याला बिरसा मुंडाचा पुतळा बांधण्याचं केलेला आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचा दणदणीत विजय झाला. यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे समन्वयक तसंच पुसद जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख नितीन भुतडा यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस पक्षाने जे फेक नेरेटिव्ह जनतेमध्ये पसरवलं होतं ते जनतेनं नाकारून भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश दिले. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या पारड्यामध्ये मतदान रूपी आशीर्वाद दिले असं भुतडा म्हणाले. तसंच उमरखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये नितीन भुतडा यांच्या पत्नी निधी भुतडा यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून घोषित करावं अशी जनतेची मागणी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक तथा स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक प्रमुख आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करू बिहारच्या निवडणुकीवर. साहेब, बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळालं त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया व्यक्त करा. निश्चित जो बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDAला विजय मिळाला आहे हा ऐतिहासिक असा विजय आहे आणि या विजयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की देशाचे पंतप्रधान देशगौरव नरेंद्रजी मोदी यांनी जो सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा नारा दिला आहे, हा प्रत्यक्षामध्ये केवळ नारा नसून याची अंमलबजावणी ते करत आहे आणि त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासासाठी काम करण्याचं कार्य हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली चाललं आहे आणि हे या निकालानं या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. सर्व समाजाच्या सर्व स्तराच्या लोकांनी भरभरून मतदान दिल्यामुळं हा ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी NDAला प्राप्त झाला आहे. काँग्रेसने आणि इतर पक्षांनी जे काही फेक नेरेटिव्ह देशामध्ये पसरवला होता की मतचोरी आणि मतदार याद्यामध्ये फेरफार, या फेक नेरेटिव्हला जनतेने कुठेतरी केराची टोपली दाखवली असं आपल्याला वाटते का? 100% जनतेने या सर्व निर्णयाला केराची टोपलीच या ठिकाणी दाखवलेली आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेसचं नेतृत्व संभ्रमित आहे
त्याच पद्धतीनं देशाच्या लोकाला संभ्रमित करण्याचं काम हे काँग्रेसचं नेतृत्व आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीची लोक करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या डिजिटल युगामध्ये प्रत्येक नागरिक हा सुजाण झाला आहे. प्रत्येकाला हे कळते की काय सत्य आहे आणि काय खोटं आहे. काँग्रेसला एक निर्णय करावा लागेल की मतदार याद्यामध्ये घोळ चालला आहे, मतदार याद्याच्या घोळामुळे आपला पराभव झाला आहे, की EVM त्या ठिकाणी हॅक होत आहे, EVMमध्ये फेरफार होत आहे, यामुळं आपला पराभव होत आहे. कधी सांगायचं की EVM हॅक होत आहे, कधी सांगायचं मतचोरी होत आहे, कधी सांगायचं की मतदार यादीत हेराफेरी होत आहे. त्यामुळं काँग्रेस पूर्णतः संभ्रमित आहे. लोक जे काँग्रेसच्या विरोधात त्या ठिकाणी जात आहे, लोक जे काँग्रेसला त्या ठिकाणी लाईक करत नाही, लोक काँग्रेसला मतदान करत नाही आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचं हे जे आहे डोक्यावर फोडण्याचं काम जे आहे ते जनतेवर करायचं किंवा त्या मतयंत्रावर करायचं किंवा मतदार यादीवर करायचं हे आता काँग्रेसने सोडून द्यावं. माझा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला आहे की काँग्रेस नेतृत्वाने जनतेत जावं. आपल्या गेलेला जनाधार जर आपल्याला परत मिळवायचा असेल तर लोकांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करून लोकांचा विश्वास संपादन करणं हे गरजेचं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा बूथ लेवलपर्यंतचा कार्यकर्ता हा जनतेचा विश्वास मिळवण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे जनतेचं भरभरून आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळत आहे. साहेब, उमरखेड नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि उमरखेडच्या शहरामधील अनेक नागरिकाचे असे मत आहे की आता नितीन भाऊ यांनी निधीताई भुतडा यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करून निवडणुकीला सामोरे जावं. निश्चित माझ्याकडं सुद्धा अशा पद्धतीनं अनेक कार्यकर्त्यांचं, अनेक नेतृत्वाचं, पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा आग्रह आहे. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये एक निर्णय प्रक्रिया आहे की भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटी या सर्व विषयाचा निर्णय घेत असते आणि भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीनं जर त्या ठिकाणी तशा पद्धतीचा आदेश दिला तर या सर्व गोष्टीसाठी केवळ हाच नाही तर भारतीय जनता पार्टीनं जर मला अंदमान निकोबारला जाऊन संघटनेचं काम करण्याचं जरी त्या ठिकाणी सांगितलं तर त्याच्याकरता माझीसुद्धा त्या ठिकाणी तयारी आहे. आणि त्यामुळं या शहरामध्ये मागच्या 8-9 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेली विकास कामं असतील, या शहरातील जनतेची इंडिव्हिज्युअल केलेली जी काही छोटी मोठी कामं असतील आणि या ठिकाणी 24/7 हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकांसाठी अहोरात्र मेहनत करत आहे आणि त्यामुळे लोकांचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे. लोकांचा किती जरी आग्रह असेल, किती जरी रेटा असेल तर जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्या ठिकाणी निर्णय घेत नाही आणि भारतीय जनता पार्टीचा नेतृत्व त्या ठिकाणी अधिकृत उमेदवारी बहाल करत नाही तोपर्यंत उमेदवारीच्या बाबतीत माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्यानं काही स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे जरी लोकांचा, कार्यकर्त्यांचा आग्रह असेल, जर भारतीय जनता पार्टीच्या कोअर टीमनं निर्णय घेतला तरच या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्या सामोर जातील. धन्यवाद साहेब. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. ऐन निवडणुकीत पेण शहरात भाजपला मोठा धक्का बसलाय. अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. रायगडच्या राजकारणात महायुतीनं युती धर्म पाळून आपलं उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा केली होती. पेणमध्येही भाजपचे आमदार खासदार यांच्याजवळ चर्चा झाली होती. पण महायुतीतील पक्ष युती धर्माचं पालन करत नसल्यानं शिवसेना पेण नगरपालिकेत आपले उमेदवार उभं करते. रायगड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद जास्त असल्यानं पेण नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार निवडून आणू असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय. पेणमध्ये सामाजिक कार्यकर्ते भूषण कडू, माजी नगरसेवक प्रकाश किसन रामाणे, विश्वास कृष्णा पाटील, ज्योती जयवंत म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. आणखी काही माजी आजी नगरसेवक येत्या 2 दिवसात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. पेण शहरातल्या माजी नगरसेवक, नगरसेविका असतील, प्रमुख नेते असतील, आज शिवसेनेमध्ये
प्रवेश होतोय याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. खरं तर बदलत्या पेनमध्ये परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे. आम्ही महायुती धर्म पाळणारी लोक निश्चित होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय आमदार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही त्यांच्याशी या संदर्भातली विशेष चर्चा केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्यावर चर्चा केली. आशावादी होतो की निश्चित की जसं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या पद्धतीने महायुती धर्म पाळून आपण पुढे येणाऱ्या नगरपालिका नगर परिषदेमध्ये कार्यरत व्हावी ही आमची इच्छा होती. आमचे आदरणीय नेते शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ह्या पद्धतीने जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. जिल्हा प्रमुख राजा किने असतील, मी असेल, तुषार मानकोळे असतील, शहर प्रमुख सर असतील, अन्य मान्यवर सगळे महिला पदाधिकारी असतील. आमचा हेतू एकच होता की ज्या पद्धतीने लोकसभेला आम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी तटकरे साहेबांना, खासदार महोदयांना खूप अपार कष्ट केले. आज ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची कन्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री महोदय आहेत. एकंदर बघितलं असं की ते प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून आपण पुढे गेलं पाहिजे होती. पण नेहमी तेच आहे की रायगडच्या राजकारणामध्ये उलटफेर करणारे काही नेते आहेत. त्याच्यापैकी एक तटकरे साहेब, आणि त्यांना लोकसभेला निवडून देत असताना सगळ्याच महायुतीच्या नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी अपार कष्ट करून त्या निवडून दिलं. राष्ट्रवादीचे महाराष्ट्रामध्ये एकच खासदार आहेत अजित गटाचे, ते रायगडचे आहेत. आणि म्हणून आशावादीत आम्ही निश्चित होतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून सीटचं वाटप होणं काळाची गरज होती. पण नेहमीप्रमाणे दिसत नाही तसं. आणि परवा तर त्यांच्या सुपुत्र माजी आमदार आणि ज्यांनी महाडच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली. त्यांनी घोषणा अधिकृत केली. तटकरे साहेबांचंच हे विचार आहेत असं नक्की आम्ही जाणून चाललो. आणि त्यानंतर आम्ही आमची विचारधारा बदलली. आणि म्हणून आजचा प्रवेश हा दिशादर्शक निश्चित आहे. बदलत्या पेनच्या राजकारणामध्ये निश्चित त्याचं चित्र स्पष्ट होईल. सक्रिय पेनच्या राजकारणामध्ये आमचा पक्ष शिवसेना गेले कित्येक वर्ष कार्यरत आहे. मध्यंतर झालेल्या घडामोडीनंतर देखील शिंदे गटाची ताकद जी आबाधित कायमस्वरूपी राहिलेली आहे. आणि या बदलत्या ह्याच्यामध्ये पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी पक्षाच्या पाठी उभारण्याचं प्रामाणिकपणे काम केलं. एक तर मध्यंतरच्या काळामध्ये 11.5 कोटी रुपये निधी या नगरपालिकेला मी माझ्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 30 ते 40% आम्ही युती धर्म पाळून पुढे जात होतो. एकंदर आशा होती की वरिष्ठ लेवलला ज्या पद्धतीने घडामोडी चालल्यात, बदलत्या पेनच्या राजकारणामध्ये जे काय चित्र स्पष्ट होतंय याच्या मागे काहीतरी षडयंत्र असं मला निश्चित वाटतं. रविशेठचं एकंदर राजकीय प्रवास आपण बघितला. आणि आज ते सन्माननीय आमदार आहेत, माजी मंत्री आहेत. आणि म्हणून कोणीतरी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करते. राष्ट्रवादीचा तो धर्मच आहे. आणि विशेषतः तटकरे साहेब अशा सुखी संसारामध्ये व्यत्यय आणण्याचं काम ते नेहमीच करतात. आणि मला असं वाटतं की त्याच पद्धतीने आता चाललंय. कदाचित काही नेते मंडळी देखील भारतीय जनता पार्टीची याच्यामध्ये निश्चित बदलत्या राजकारणामध्ये याचे परिणाम निश्चित चांगल्या पद्धतीने आम्हाला दिसतील असं मला वाटतं. मी आशावादी आहे की सोमवारची लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची. आणि एकंदर या स्वरूपात आम्ही तर आज आमच्यामध्ये जे नेते मंडळी आज प्रवेश करतायत, विशेषतः भूषण कडूंचं खूप मोठं कार्य आहे या भागामध्ये. मला माहिती आहे का, मी जिल्हा प्रमुख मी राहिलो त्याच्यामध्ये. विश्वास पाटीलांचं पण खूप छान योगदान दिलेलं आहे त्यांनी या एकंदर पेनच्या विकासाबाबतीमध्ये. प्रकाशजी रामाणे साहेब आहेत, त्यांचं देखील योगदान आहे. ज्योतिताई देखील मात्र त्यांचं खूप योगदान आहे. अशा पद्धतीचे लोक खूप याला इच्छुक आहेत. आणि म्हणून आमचे तालुका प्रमुख
शहर प्रमुख आणि सगळेच मान्यवर मंडळी याच्यामध्ये प्रयत्न निश्चित करतात की वेगळे पॅटर्न काय तयार करता येईल का, तो निश्चित आहे. असं मला निश्चित वाटतं. आज उद्या काही आणखी बैठका आहेत, त्याच्यामध्ये आणखी काही नेते मंडळी म्हणजे माजी नगरसेवक किंवा तरुणाईतले जे इच्छुक आहेत ते देखील आपल्यामध्ये प्रवेश करतात. त्याचं कारण निश्चित आहे की आम्ही गेल्या 6-7 दिवसात सगळा प्रयत्न करत होतो, पण तटकरे साहेबांनी जी भूमिका धरली आणि विशेषतः निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी धारप साहेब की ज्यांच्याकडे सगळी सूत्र भारतीय जनता पार्टीने सोपवलीत, मला वाटतं या दोघांमधलं गॅट मॅच हेच खऱ्या अर्थाने पेनला वेगळी दिशा धरली आहे असं मला वाटतं. आणि रविशेठ पाटलाच्या एकंदर सत्तारूढ राजकारणामध्ये कदाचित थेट शेत देण्याचं काम याच्या माध्यमातून घडेल असं मला निश्चित वाटतं. मला कन्या समान आहेत, पण एकंदर बदलत्या राजकारणामध्ये जर काय उलटफेर झालं तर त्याने आमच्या दोष देऊ नये, कारण आम्ही महायुती धर्म पाळण्यासाठी निश्चित तयार आहोत. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जे चित्र आता एकंदर रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उभं राहते ते असंच आहे की आपला पक्ष बुडाल ते चालेल, पण दुसरा पक्ष घेऊन बुडलं पाहिजे. ही जी भूमिका कायमस्वरूपी सगळ्या राजकारणामध्ये आतापर्यंत एका फॅमिलीच्या माध्यमातून आलेली आहे आणि तोच धोका खऱ्या अर्थाने पेनला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पेनची शुद्ध जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नक्की विचार करेल. आम्ही पेनच्या प्रचार सभेमध्ये किंवा प्रचाराच्या माध्यमातून आम्ही नक्की येऊ. आम्ही केलेलं काम किंवा आदरणीय शिंदे साहेबांचं महाराष्ट्रामध्ये केलं काम आणि नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून केलं काम, या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचून लोकांचं मतपरिवर्तन होऊन आमच्या पारड्यामध्ये लोक मतदान करतील आणि आम्ही जे उमेदवार या ठिकाणी उभे करू ते निश्चित निवडून येतील असा माझा आशीर्वाद निश्चित आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारानं उत्साहात नामांकन अर्ज दाखल केला. पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. संगीता खंडू माळी यांनी नामांकन सादर केलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंडित माळी यांच्यासह पदाधिकारी, संपर्क प्रमुख, शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नंदुरबार शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार आम्ही केला असून नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद हा उत्साहवर्धक आहे असं पक्षाच्या गटनेत्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आजच्या नामांकनामुळे शिवसेना उद्धव गटानं निवडणूक रणशिंग फुंकलं असून पुढील प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संगीता खंडू माळी यांचा आम्ही नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि एवढा 2-3 दिवसात 10 ते 15 नगरसेवकांचा फॉर्म भरणार आहे. काँग्रेसने आम्हाला आतापर्यंत विश्वासमध्ये घेतलेलं नाही. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं विविध वास्तूंचं भूमिपूजन करण्यात आलं. हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय भवन, मल्हार सृष्टी प्रकल्प, अन्नदान इमारत आणि दर्शन मंडप या नियोजित वास्तूंचं भूमिपूजन करण्यात आलं. एलकोट जय मल्हार श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने आज नियोजित अशा बहुउद्देशीय इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय दिमाखात आता पहिल्या टप्प्यात 17 कोटीचं काम या ठिकाणी सुरुवात भूमिपूजन आज होते. पुढील टप्प्यात 18 कोटीचं काम पण प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे आज मल्हार सृष्टी असेल जे 15 कोटीचं काम आहे, जो आमचा सर्व विश्वस्त मंडळाचा भाविकांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याचंही भूमिपूजन आज संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे दर्शन मंडप असेल, दर्शन बारे असेल, त्याचंही भूमिपूजन आज संपन्न होणार आहे. भाविकांचा येणारा प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवून आणि त्याला कोणतीही गळती न होता 7ही विश्वस्त मंडळाने, सर्व तहसीलदार असतील 8वे, या सर्वांच्या एकमताने आम्ही हा पैसा पूर्णपणे भाविकांच्या सोयीसाठी वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. की जो भाविकांनी ज्या श्रमाने, ज्या कष्टाने कमवलेला पैसा आहे आणि ज्या श्रद्धेने देवाला वाहिलेला आहे, त्या श्रद्धेचं पावित्र्य ठेवून विश्वस्त मंडळ आमचं पूर्णपणे काम करत आहे आणि त्या पैशाचा सदुपयोग करण्याचा आमचं प्रयोजन आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये इथेच थांबतोय. अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.
नवा भारत नवा विचार.